सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यभरात आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। आता माढ्यामधून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे। भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच सोलापूर मतदारसंघ देखील चर्चेत आहे। सोलापुरात भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संपत्ती जाहीर केलेली आहे। भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे कोट्यावधी रुपयांचे मालक आहेत, तर भाजप उमेदवार राम सातपुते यांच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे। या उमेदवारांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबियांकडे 168 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर मोहिते पाटलांकडे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे। तर राम सातपुते यांच्याकडे 91 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर 30 कोटी तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 31 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं अहवालातून समोर आलं। नाईक निंबाळकर यांच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे। मर्सिडीज, फॉर्च्युनर गाड्यांची मालकी नाईक निंबाळकर कुटुंबियांकडे आहे। त्याचबरोबर राम सातपुते यांच्याकडे एक बुलेटसह 3 दुचाकी गाड्या, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावर एकही गाडी नाहीये। राम सातपुते यांच्या कुटुंबियांकडे 100 ग्रॅम सोनं, 550 ग्रॅम चांदी, तर नाईक निंबाळकर कुटुंबियांकडे 77 तोळ सोनं आणि मोहिते पाटील कुटुंबाकडे 897 ग्रॅम सोनं असल्याची आकडेवारीतून माहिती समोर आली आहे। तर 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली होती। त्यानंतर या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2006 ते 2014 पर्यंत शरद पवार यांची मतदारसंघावर पकड होती। 2014 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते, तर 2019 साली भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय खेचून आणला होता। या मतदारसंघावर राष्ट्रवादीचं वर्चस्व लक्षात घेता यंदा लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महाविकास आघाडीनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे दिली होती।